16 मे 2014 सकाळी 7:30च्या सुमारास आणि मुझफ्फरनगर यूपीचे कुकरा गाव। पहाटे 5 वाजता नमाज अदा करून उपासक आपापल्या घरी परतत होते। सूर्य वर आला होता आणि वातावरण दमट होते। तेवढ्यात घराच्या अंगणातून किंचाळण्याचा आवाज येतो। रस्त्याच्या कोपऱ्यावर उभे असलेले लोक त्या किंचाळण्याच्या आवाजाकडे धावतात। आजूबाजूच्या घरातील शेजारीही बाहेर पडतात, पण ते दारापर्यंत पोहोचण्याआधीच रक्तबंबाळ झालेला एक माणूस घरातून बाहेर येतो आणि शेताकडे पळू लागतो। काय झाले ते कोणालाच समजत नाही। काहींची नजर घराकडे तर काहींची नजर त्या धावत्या माणसाकडे होती। दरम्यान घरातून रडण्याचे आवाज येऊ लागले। घरात प्रवेश केला की सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते। सुमारे 18 वर्षाची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली। तिचा श्वास थांबला होता। शेजारी बसलेली तिची आई जोरात रडत होती। भाऊ बहीण रडत होते। दरम्यान माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले। पोलीस मृतदेहाचा पंचनामा करत असतानाच काही वेळापूर्वी घटनास्थळावरून पळून गेलेला तोच जमावामधून बाहेर आला। चौकशी झाली की तुमच्या हृदयाला धक्का बसेल अशी भयावह कहाणी समोर येते। तो मृतदेह शाहनुमाचा होता आणि यावेळी पोलिसांसमोर रक्ताने माखलेल्या हातांनी उभा असलेला माणूस दुसरा कुणी नसून शाहनुमाचा खून करणारा शाहिद होता। आता तिथे उपस्थित सर्वांच्या डोळ्यात प्रश्न होता, शेवटी एका बापाने आपल्याच मुलीची हत्या का केली? असे काय घडलं की ज्याला त्याने आपल्या मांडीवर खायला दिले त्याला भोसकलं? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण 2 वर्षापूर्वीची गोष्ट घेऊया, जेव्हा शाहिदला त्याच्या सासरच्या घरी जावं लागलं होतं। तिचे सासरचे घर शेजारच्या इसापूर गावात आहे। शाहिदची मुलगी शाहनुमा त्याच गावात राहणाऱ्या मुलाशी बोलायची। 2 वर्ष दोघांमध्ये संवादाची ही मालिका सुरू होती। शाहिद जेव्हा सकाळची नमाज अदा करायला जायचा तेव्हा तो त्याचा मोबाईल चार्जिंगला लावून घरी सोडायचा। त्या दरम्यान त्यांची मुलगी शाहनुमा त्यांच्या मोबाईलवर बोलत असे। शाहिदने त्याचा मोबाईल सोबत घेतला की ती बोलण्यासाठी जवळच्या लोकांकडून फोन मागायची। एके दिवशी शाहिदला शेजाऱ्यांकडून याची माहिती मिळाली। त्यांनी मुलाची चौकशी केली असता तो दुसऱ्या समाजाचा असल्याचे समजले। शाहिदने आपल्या मुलीला त्या मुलाशी बोलण्यास मनाई केली। मामाच्या गावातील मुलाशी असं बोलणं योग्य नसल्याचं त्यांनी सांगितले। शेजारचे लोकही वस्तू बनवतात। अनेक दिवस वडील आणि मुलीमध्ये मन वळवण्याची ही प्रक्रिया सुरू राहिली, पण ती मान्य झाली नाही। खरे तर गेल्या 3 दिवसापासून त्यांची मुलगी त्या मुलाशी जास्त बोलू लागली। शाहिद संध्याकाळी कामावरून परतल्यावर घरी आला की त्यांची इतर मुलं त्याला आपल्या मुलीबद्दल सांगायची। हे सर्व ऐकून शाहिदचे रक्त उकळले। गुरुवारी शाहिद गावातील मशिदीत सकाळची नमाज अदा करण्यासाठी गेला होता। परत आल्यावर मुले शाळेत गेल्याचे त्यानं पाहिले। त्याची पत्नी घराच्या गच्चीवर काही कामात व्यस्त आहे। त्याला संशय आल्यावर तो शांतपणे समोरच्या खोलीत गेला। दरवाजा उघडला असता शाहनुमा मोबाईलवर बोलत होती। त्याच्या रागाचा पारा चढला। त्याने चाकू उचलला आणि मुलीचा श्वास थांबेपर्यंत तिच्या मानेवर वार केला। रक्ताचा झरा फुटला आणि मुलगी बेशुद्ध पडली। पोलीस चौकशीत शहीदने सांगितले की त्याने आपल्या मुलीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला। त्याने किमान आपल्या पांढऱ्या दाढीची तरी काळजी घ्यावी असं म्हटलं होतं, पण जेव्हा तिनं त्याचं ऐकलंच नाही तेव्हा शाहिदने तिची हत्या केली। याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा। तेव्हा पुन्हा भेटू पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।